बद्रीनाथ धामचे रहस्य, एक अद्भुत प्रवास। नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही असे मंदिर पाहिले आहे ज्याने स्वतःच्या विनाशाची भविष्यवाणी केली असेल? एक असे तीर्थस्थान जिथे दरवर्षी घडणारी एक रहस्यमय घटना हे संकेत देते की कदाचित लवकरच हे मंदिर या जगातून नाहीसे होईल। उत्तराखंडच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये वसलेले बद्रीनाथ धाम हे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल। पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर सनातन धर्मातील अनगिनत रहस्ये आणि दिव्य चमत्कारांचे केंद्र आहे? प्रश्न हा नाही की तुम्ही इथे यात्रा केली आहे का नाही, तर खरे गूढ त्या अद्भुत घटनांमध्ये आहे ज्यांचे कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण नाही, तरीही त्या शतकानुशतकेन सुलझणाऱ्या राहिल्या आहेत। खरंच बद्रीनाथ धामला दुसरे बैकुंठ म्हणतात का? या पवित्र स्थळी असे काय आहे जे भगवान विष्णूंचे दिव्य धाम म्हणून ओळखले जाते? हे मंदिर वर्षात फक्त 6 महिने उघडे असते, पण सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे मंदिर बंद असतानाही येथे अखंड जळत राहणारी ज्योती कधीही विझत नाही। ही कोणती अदृश्य शक्ती आहे जी या दिव्य प्रकाशाला टिकवून ठेवते? की हे स्वतः भगवान विष्णूंची अलौकिक लीला आहे? बद्रीनाथ मंदिरात शंख का वाजवला जात नाही? हिंदू धर्मात शंखनादाला विशेष महत्त्व आहे, तरीही बद्रीनाथ मंदिरात पूजा करताना शंख कधीही वाजवला जात नाही। हे का? यामागे कोणते रहस्य लपले आहे? की ही फक्त एक प्राचीन परंपरा आहे ज्याचा कोणत्या गूढ शक्तीशी संबंध आहे? वसुधारा धबधब्याचे गूढ। तुम्ही वसुधारा धबधब्याबद्दल ऐकले आहे का? म्हटले जाते की हा धबधबा पवित्र आत्म्यांवरच पाणी बरसवतो, पण पापी व्यक्तीवर एक थेंबही पडत नाही। हे खरंच घडते का? हा फक्त धार्मिक समज आहे की यामागे कोणते वैज्ञानिक तर्क आहे? तप्त कुंडचे रहस्य। बद्रीनाथ धामातील तापमान नेहमी 9 डिग्री सेल्सिअसच्या खालीच राहते, पण याच ठिकाणी तप्त कुंडाचे पाणी 54 डिग्री सेल्सिअस तापमानाचे असते। एका बाजूला हाडे गोठवणारी थंडी तर दुसऱ्या बाजूला उकळणारे पाणी, ही निसर्गाची अद्भुत योजना आहे की कोणत्या दिव्य शक्तीचा पुरावा? जोशीमठामधील भगवान नरसिंहांच्या मूर्तीचा हात दरवर्षी पातळ होत चालला आहे। प्राचीन ग्रंथांनुसार ज्या दिवशी हा हात पूर्णतः तुटेल त्या दिवशी बद्रीनाथचे अस्तित्वही संपुष्टात येईल। ही खरोखरच कलियुगाच्या समाप्तीची निशाणी आहे का? भीमपूल, जो महाभारत काळाचा पुरावा मानला जातो, तो हजारो वर्षांपासून कोणत्याही आधाराशिवाय कसा टिकून आहे? हा केवळ एक योगायोग आहे की यामागे कोणते तरी गूढ रहस्य लपले आहे? हीच मूर्ती भगवान बद्रीनाथांची आहे हे आदि शंकराचार्यांना कसे कळाले? ही केवळ धार्मिक श्रद्धा होती की कोणत्या अदृश्य संकेतामुळे त्यांना हे समजले? बद्रीनाथ धामचे भविष्य, ते खरंच नाहीसे होईल? इतिहासाच्या धूसर झालेल्या पानांमध्ये या प्रश्नांची उत्तरे लपलेली आहेत। पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की खरंच बद्रीनाथ धाम एक दिवस नाहीसे होईल का? आणि येथील मुख्य पुजारी नेहमी केरळमधील नंबूदरी ब्राह्मणच का असतो? बद्रीनाथ धाम ही केवळ एक यात्रा नाही, तर गूढ आणि चमत्कारांनी भरलेली एक अनोखी सफर आहे। तुम्ही या दिव्य प्रवासासाठी तयार आहात का? चला तर मग या रहस्यमय आणि रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया। बद्रीनाथ धामची पौराणिक कथा आणि रहस्ये। बद्रीनाथ धामच्या अद्भुत रहस्यांना समजून घेण्यापूर्वी आपल्याला या स्थानाच्या निर्माणाची पौराणिक कथा जाणून घ्यावी लागेल। ही कथा भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्या अनोख्या लीलेशी जोडलेली आहे। प्राचीन काळात हे स्थान भगवान शंकराचे निवासस्थान होते, जिथे ते माता पार्वती आणि त्यांच्या गणांसह वास करत होते। पण अचानक काहीतरी असे घडले ज्यामुळे या पवित्र स्थळाचे संपूर्ण स्वरूप बदलून गेले।
म्हटले जाते की भगवान विष्णू ध्यानासाठी शांत ठिकाण शोधत होते आणि जेव्हा त्यांनी ही दिव्य भूमी पाहिली तेव्हा ते अत्यंत प्रभावित झाले. पण समस्या अशी होती की हे स्थान आधीच भगवान शंकराचे निवासस्थान होते. यामुळे भगवान विष्णूंनी थेट भगवान शंकरांकडून हे स्थान मागू शकत नव्हते. म्हणून त्यांनी एक अद्भुत लीला रचली. भगवान विष्णूंनी एका लहान बाळाचे रूप घेतले आणि मोठ्याने रडू लागले. माता पार्वती करुणेने भरून गेल्या आणि त्या बालकाला जवळ बोलावले. पण भगवान शंकर झटक्यात ओळखून गेले की हा बालक साधासुधा नाही तर स्वतः भगवान विष्णूच आहेत. भगवान शंकरांनी माता पार्वतीला समजावण्याचा प्रयत्न केला की हा बालक लवकरच स्वतः शांत होईल. पण मारस्नेह जागृत झाल्यामुळे माता पार्वतींनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. याच वेळी भगवान विष्णूंनी त्यांच्या लीलेचा दुसरा टप्पा सुरू केला. माता पार्वती त्या बाळाला घेऊन गुहेत गेल्या तेव्हाच विष्णूंनी त्या गुहेचे दार आतून बंद केले आणि मोठ्याने सांगितले की आता तेच या स्थानाचे नवे अधिपती असतील आणि भक्तांना याच ठिकाणी दर्शन देतील. भगवान शंकरांनी हे ऐकून स्मितहास्य केले कारण त्यांना केदारनाथ धामात जाण्याची तयारी करायची होती जिथे त्यांनी कलियुगातील भक्तांचे रक्षण करायचे होते. भगवान शंकरांनी भगवान विष्णूंना आशीर्वाद दिला की हे स्थान आता बद्रीनाथ धाम म्हणून ओळखले जाईल आणि येथे लोकांना भगवान विष्णू साक्षात नारायण रूपात पूजले जातील. यानंतर भगवान शंकर केदारनाथला प्रस्थान केले आणि बद्रीनाथ धामाची स्थापना झाली. म्हटले जाते की देवतांच्या विनंतीवरून हे मंदिर विश्वकर्मांनी स्वतः बांधले. हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नाही तर या ठिकाणी स्थित भगवान विष्णूंची मूर्तीही एक अनोखे रहस्य लपवून ठेवते. ही फक्त एक मूर्ती नाही तर एक दिव्य प्रतिमा आहे जी स्वतः प्रकट झाल्याचे मानले जाते. बद्रीनाथ मंदिरात स्थापित भगवान विष्णूंची ही प्रतिमा सुमारे 1 मीटर लांब आहे आणि ती शालिग्राम दगडाने बनलेली आहे. किंवदंती आहे की 7म शतकात आदि शंकराचार्यांनी ही मूर्ती अलकनंदा नदीतून काढून मंदिरात स्थापित केली. पण प्रश्न असा आहे की आदि शंकराचार्यांना कसे कळले की हीच ती दिव्य प्रतिमा आहे जिला मंदिरात स्थापित केले पाहिजे. हा केवळ एक योगायोग होता की कोणत्या अलौकिक संकेताने त्यांना याची जाणीव झाली. 6व्या शतकाच्या सुमारास मंदिराच्या सुरक्षिततेसाठी कोणताही ठोस उपाय नव्हता. त्या काळी बौद्ध आणि हुड आक्रमणांचा प्रचंड धोका होता. त्यामुळे पुजाऱ्यांनी भगवान बद्रीविशालांच्या मूर्तीला वाचवण्यासाठी एक आश्चर्यकारक पाऊल उचलले. त्यांनी या दिव्य प्रतिमेला अलकनंदा नदीत प्रवाहित करून सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की ही मूर्ती शतकानुशतके लुप्त राहील आणि तिच्या पुनःप्राप्तीची कथा देखील एक चमत्कार असेल. शेकडो वर्षांनंतर जेव्हा आदि शंकराचार्य बद्रीनाथ धामात पोहोचले तेव्हा त्यांनी मंदिराच्या मूळ मूर्तीची चौकशी केली. पुजाऱ्यांनी त्यांना सांगितले की त्यांच्या पूर्वजांनी ही मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी नदीत सोडली होती पण तिला कुठे टाकले होते हे कोणीच सांगू शकत नव्हते. हे ऐकून आदि शंकराचार्य ध्यानस्थ झाले आणि दिव्य दृष्टीने मूर्तीचे स्थान शोधू लागले. ध्यानावस्थेत त्यांना एक संकेत मिळाला आणि ते निःसंकोचपणे अलकनंदा नदीच्या दिशेने चालू लागले. पुजारी आणि भक्त त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. पण त्यानंतर जे घडले ते कोणाच्या कल्पनेतही नव्हते. आदि शंकराचार्य थेट नारद कुंडात उडी मारून गेले. हे पाहून पुजाऱ्यांमध्ये एक हाहाकार उडाला. कारण नारद कुंड त्याच्या खोल आणि विशाल प्रवाहासाठी ओळखला जात होता. तिथे कोणतेही जिवंत प्राणी टिकू शकत नाही. त्यामुळे त्यातून बाहेर येणे जवळपास अशक्य मानले जात होते. पण आदि शंकराचार्य कोणतेही सामान्य मानव नव्हते. थोड्याच वेळात जेव्हा ते कुंडातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या हातात
तीच दिव्य प्रतिमा होती जिला शतकांपूर्वी नदीत प्रवाहित करण्यात आले होते. हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नसून अनगिनत रहस्यांनी आणि चमत्कारांनी भरलेले स्थान आहे. भगवान विष्णूंच्या या दिव्य धामाच्या प्रत्येक कथा भक्तांना मोक्षाच्या दिशेने घेऊन जाते. पुजारी आणि भक्तांसाठी हे एका चमत्कारापेक्षा कमी नव्हते. शास्त्रांनुसार या मंदिरात भगवान नारायणांची पूजा 6 महिने मनुष्य करतात आणि 6 महिने स्वतः देवता करतात. जेव्हा मंदिर बंद असतात तेव्हा त्यांची पूजा जोशी मठामध्ये स्थित बद्री विशाल उत्सव मूर्तीच्या रूपात सुरू राहते. हे केवळ एक धार्मिक कथा नाही तर भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, अखेर बद्रीनाथ धाम 6 महिने का बंद राहते? हे केवळ हवामानाचा परिणाम आहे का, की यामागे काही गूढ रहस्य दडले आहे? मान्यता आहे की बद्रीनाथ धाम प्रत्येक वर्षी 6 महिन्यांसाठी बंद केले जाते, विशेषतः हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान येथे जोरदार बर्फवृष्टी होते, ज्यामुळे मार्ग अडथळले जातात आणि भक्तांचा प्रवास अशक्य होतो. यामुळेच भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. पण हे केवळ नैसर्गिक कारणांमुळे होते की यामागे काही दैवी योजना देखील कार्यरत आहे? जेव्हा मंदिराची दरवाजे बंद असतात तेव्हा पूजाअर्चनेचे कार्य जोशी मठात स्थित भगवान नरसिंहाच्या मंदिरात बद्री विशाल उत्सव मूर्तीच्या रूपात सुरू राहते. दरवाजे बंद करण्याची तारीख विजयादशमीच्या दिवशी घोषित केली जाते आणि सामान्यतः अक्षय तृतीयेच्या दिवशी ती पुन्हा उघडली जाते. पण सर्वात गूढ बाब म्हणजे जेव्हा मंदिराची दरवाजे 6 महिन्यांसाठी बंद असतात तेव्हा तिथे कोणीही नसते, ना पुजारी, ना भक्त, ना कोणतीही दीप प्रज्वलित करणारी व्यक्ती. मग अखेर काय कारण आहे की मंदिरात अखंड जळणारी ज्योती कधीही विझत नाही? कोणती ज्योती जळती ठेवते? ही कोणती अदृश्य शक्ती आहे की स्वतः भगवान विष्णूंची लीला? चला तर या रहस्याचा पडदा उचलूया. बद्रीनाथ धामच्या अखंड ज्योतीचे रहस्य आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व आजही भक्तगण आणि वैज्ञानिकांसाठी एक सुटलेली कोडी आहे. या दिव्य ज्योतीची सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे ती कोणत्याही बाह्य साधनांशिवाय ना तेल ना वात सतत 6 महिने जळत राहते. ही स्वतःमध्ये एक अशी अद्भुतता आहे जी या मंदिराच्या दिव्यतेला आणखी रहस्यमय बनवते. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या मान्यतेनुसार ही ज्योती भगवान विष्णूच्या उपासनेचे आणि त्याच्या सजीव उपस्थितीचे प्रतीक मानली जाते. जेव्हा मंदिराचे दरवाजे बंद असतात तेव्हा देखील ही ज्योती जळत राहते, जी हे दर्शवते की भगवान प्रत्येक वेळी येथे उपस्थित असतात. या ज्योतीचे दर्शन केवळ श्रद्धेचा अनुभव देत नाही तर भक्तांना एक नवीन ऊर्जा पुरवते. असे म्हणतात की जो भक्त ही ज्योती सत्य मनाने पाहतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणूनच बद्रीनाथ यात्रा ही एक अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक गोष्ट मानली जाते. पण बद्रीनाथ धामाशी संबंधित एक अजून रहस्य आहे जे त्याला इतर मंदिरांपासून वेगळे बनवते. येथे मुख्य पुजारी केवळ केरळचे नंबूद्रीपद ब्राह्मणच असतात. अखेर असे का? ही परंपरा केव्हा आणि कशी सुरू झाली? हे रहस्य आपल्याला 7व्या शतकात आदि शंकराचार्यांच्या आध्यात्मिक यात्रेच्या काळात घेऊन जाते. जेव्हा त्यांनी बद्रीनाथ मंदिरात भगवान नारायणाच्या मूर्तीला नारद कुंडातून आणून स्थापित केले तेव्हा त्यांनी एक विशेष परंपरेची स्थापना केली. त्यांनी हा नियम केला की उत्तर भारतातील मुख्य मंदिरांमध्ये दक्षिण भारतीय ब्राह्मण आणि दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये उत्तर भारतीय ब्राह्मण पुजारी होतील. यामागील मुख्य उद्देश संस्कृतींचे आदानप्रदान आणि त्यांना प्रोत्साहन देणे होते. याच कारणामुळे बद्रीनाथ मंदिराचे मुख्य पुजारी, ज्यांना रावल म्हणतात,
ते केरळच्या नंबूद्रीपद ब्राह्मणांमधून निवडले जातात. रावल होण्याआधी त्यांना नायब रावल बनवले जाते, जेणेकरून ते मंदिराच्या सर्व परंपरा आणि विधींचा सखोल अभ्यास करू शकतील. त्यांची निवड बद्रीनाथ मंदिर समितीद्वारे केली जाते. परंपरांविषयी बोलायचे झाले तर बद्रीनाथ मंदिराशी संबंधित एक अद्भुत मान्यता आहे की येथे स्थापित मूर्तीला कोणताही सामान्य व्यक्ती स्पर्श करू शकत नाही. फक्त रावल म्हणजेच मुख्य पुजारी यांनाच मूर्तीला स्पर्श करण्याची परवानगी असते. हा नियम अनेक शतकांपासून पाळला जात आहे आणि तो अत्यंत काटेकोरपणे अंमलात आणला जातो. पण या मंदिराशी संबंधित सर्वात रहस्यमय आणि आश्चर्यचकित करणारी परंपरा ही आहे की येथील मुख्य पुजारी म्हणजेच रावल यांना वर्षातून 2 वेळा स्त्री वेश धारण करावा लागतो. अखेर असे का, यामागे कोणते धार्मिक किंवा आध्यात्मिक कारण आहे? ही परंपरा केव्हा सुरू झाली? चला तर मग या रहस्यादेखील उलगडा करूया. बद्रीनाथ धामच्या परंपरा आणि रहस्ये ही एका चमत्काराहून कमी नाहीत. येथील प्रत्येक मान्यतेमागे एक गूढ धार्मिक आणि आध्यात्मिक भावना दडलेली आहे. याच अद्भुत परंपरांमध्ये एक आहे बद्रीनाथ मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला म्हणजेच रावलला वर्षातून 2 वेळा स्त्री वेश धारण करावा लागतो. ही परंपरा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे आणि यामागे एक गहन आध्यात्मिक मान्यता जोडलेली आहे. खरं तर बद्रीनाथ मंदिरात भगवान विष्णू त्यांच्या 24 स्वरूपांपैकी एका नरनारायण रूपात विराजमान आहेत. त्यांच्या पूजेसह देवी लक्ष्मी, भगवान गणेश, कुबेर आणि उद्धव यांच्या विग्रहांचीही उपासना केली जाते. लक्ष्मी मातेचे मंदिर मुख्य मंदिराच्या बाहेरील भागात आहे. विजयादशमीच्या सुमारास जेव्हा बद्रीनाथ धामाची दरवाजे बंद केली जातात तेव्हा देवी लक्ष्मीच्या मूर्तीला विशेष पूजा अर्चनेनंतर मंदिराच्या आत स्थापित केले जाते. परंपरेनुसार वसंत पंचमीच्या नंतर मंदिराची दरवाजे उघडण्याचा मुहूर्त ठरवला जातो, तेव्हा मुख्य पुजाऱ्याला स्वतः पार्वती मातेचा वेश धारण करून देवी लक्ष्मीला मंदिरातून बाहेर आणावे लागते. हे असे का केले जाते? कारण हिंदू परंपरेनुसार कोणत्याही पुरुषाला थेट देवीला स्पर्श करण्याची परवानगी नसते. म्हणूनच रावल देवी लक्ष्मीच्या सखीच्या रूपात तयार होऊन त्यांना मंदिरात पुन्हा स्थापित करतात. बद्रीनाथ धामाच्या रहस्यमय गाथा येथेच संपत नाहीत. या पवित्र भूमीच्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळाच चमत्कार दडलेला आहे. असेच एक अद्भुत स्थान म्हणजे वसुधारा धबधबा, जो बद्रीनाथ धामपासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हा धबधबा सुमारे 400 फूट उंचीवरून खाली कोसळतो आणि त्याचे पाणी अत्यंत थंड व पवित्र मानले जाते. पण याबद्दल असे म्हणतात की याचे पाणी केवळ पुण्य आत्म्यांवरच पडते. ही मान्यता महाभारत काळाशी संबंधित आहे. असे मानले जाते की महाभारत युद्ध संपल्यानंतर पांडव त्यांच्या शेवटच्या प्रवासावर म्हणजेच स्वर्गारोहिणी यात्रेसाठी निघाले होते. त्या दरम्यान त्यांनी वसुधारा धबधब्याच्या जवळ काही काळ विश्रांती घेतली होती. मान्यतेनुसार 5 पांडवांपैकी सहदेव यांनी येथेच आपले प्राण त्यागले होते. असे म्हणतात की हा धबधबा प्रत्येकाच्या अंगावर पडत नाही. जर एखाद्या व्यक्तीने जीवनात पाप केले असेल किंवा त्याच्या मनात वाईट विचार असतील तर या धबधब्याच्या पाण्याचा एक थेंबही त्याच्या शरीराला स्पर्श करत नाही. फक्त त्यांनाच या धबधब्याच्या पाण्याचा अनुभव येतो, ज्यांचे हृदय निष्पाप आणि पवित्र असते. असे का होते? ही केवळ एक लोककथाच आहे की यामागे काही वैज्ञानिक कारण आहे? अनेक लोकांचा असा विश्वास आहे की हा धबधबा फार उंचावरून पडतो, त्यामुळे त्याचे पाणी हवेच्या संपर्कात येऊन बारीक थेंबांमध्ये परिवर्तित होते. हे थेंब हलके असल्यामुळे ते केवळ त्यांच्यावरच पडतात जे धबधब्याच्या योग्य कोनात उभे असतात. पण स्थानिक श्रद्धाळू
याला एक दिव्य संकेत मानतात, एक चाचणी की कोण पुण्यवान आहे आणि कोण नाही. हे रहस्यच या धबधब्याला अधिक चमत्कारी आणि रोमांचक बनवते. काही मान्यतांनुसार हा धबधबा केवळ एक साधारण धबधबा नसून स्वर्गाचे प्रवेशद्वार मानला जातो. यात काही तथ्य आहे का? वसुधारा धबधबा एखाद्या दुसऱ्या आयामाशी जोडलेले स्थान आहे का? चला तर या रहस्याचा देखील उलगडा करूया. बद्रीनाथ धाममधील प्रत्येक स्थान स्वतःमध्ये एक अनोखे रहस्य सामावून आहे. मग ती अखंड ज्योती असो, वसुधारा धबधबा असो किंवा भीमपूल, येथील प्रत्येक कोपरा पौराणिक कथा आणि चमत्कारिक घटनांनी भरलेला आहे. बद्रीनाथ धामपासून काही अंतरावर स्थित असलेला भीमपूल ही एक अद्भुत रचना आहे. तो केवळ आपल्या प्रचंड आकारामुळे आकर्षणाचे केंद्र ठरत नाही, तर त्याच्या पौराणिक मान्यतेमुळेही तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा पूल एका विशाल शिळेपासून बनलेला आहे आणि तो पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होतो. महाभारताच्या कथेनुसार जेव्हा पांडव स्वर्गारोहण यात्रेवर निघाले होते तेव्हा त्यांना सरस्वती नदी पार करावी लागली. ही नदी अत्यंत जोराने वाहत होती, त्यामुळे द्रौपदी आणि इतर पांडव पुढे जाऊ शकत नव्हते. तेव्हा महाबली भीमने आपली अपार ताकद दाखवत एक भलीमोठी शिळा उचलली आणि नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर ठेवली. यामुळे एका नैसर्गिक पुलाची निर्मिती झाली, ज्यामुळे पांडवांनी पुढील प्रवास सुरू ठेवला. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आजही या भीम पुलावर 5 बोटांचे ठसे स्पष्टपणे दिसतात. असे म्हटले जाते की जेव्हा भीमने ही शिळा उचलली तेव्हा त्यांच्या शक्ती आणि दाबामुळे त्यांच्या हातांचे ठसे या शिळेवर उमटले, जे आजही श्रद्धाळूंकरिता एक रहस्य बनलेले आहे. हा पूल आजही शेकडो श्रद्धाळू आणि पर्यटकांच्या येण्याजाण्याचे साधन बनलेला आहे. हा ना केवळ महाभारत काळाची एक निशाणी आहे, तर तो हेही प्रमाणित करतो की प्राचीन काळात अशा अद्भुत घटना घडल्या होत्या ज्या मानवाच्या शक्ती आणि आध्यात्मिकतेला दर्शवतात. बद्रीनाथ धाममध्ये श्रद्धाळूंना दिला जाणारा प्रसादाने देखील एक अनोखे रहस्य स्वतःमध्ये सामावलेले आहे. या मंदिरात तुळशीचा प्रसाद वितरित केला जातो, जो इतर मंदिरांमधील प्रसादांपेक्षा वेगळा आहे. बद्रीनाथ मंदिरात चढविण्यात येणाऱ्या तुळशी प्रसादाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तो कधीही खराब होत नाही. तुम्ही हा प्रसाद कितीही दिवस ठेवा, तो ना खराब होतो ना त्याचा सुगंध संपतो. हा तुळशी प्रसाद विशेषतः भगवान बद्रीनाथाला अर्पण केल्यानंतरच भक्तांना वितरित केला जातो. असे मानले जाते की हा प्रसाद ग्रहण केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धता प्राप्त होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर तुळशीत औषधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे तो पटकन खराब होत नाही. तुळशीत असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्याला दीर्घकाळ सुरक्षित ठेवतात. पण श्रद्धाळू याला केवळ भगवान बद्रीनाथाची कृपा मानतात, जी या प्रसादाला दिव्यता प्रदान करते. असे म्हणतात की भीमने ही विशाल शिळा एकट्याने उचलून पूल तयार केला होता. पण हा केवळ एक धर्मग्रंथातील उल्लेख आहे की त्यामागे काही वैज्ञानिक सत्य आहे, याचे उत्तर आजही शोधले जात आहे. बद्रीनाथ धाममध्ये येणारे श्रद्धाळू येथे प्रसाद म्हणून तुळस घेऊन जातात. या तुळशीची खासियत अशी आहे की ती केवळ थंड हवामानात उगते आणि तिचा सुगंध महिन्यांपर्यंत टिकून राहतो. म्हणूनच ही तुळस कधीही खराब होत नाही आणि तिची पवित्रता कायम राहते. बद्रीनाथ धाममध्ये असलेले तप्त कुंड हे स्वतःमध्ये एक मोठे रहस्य आहे. या कुंडाला सूर्यदेवाचे निवासस्थान मानले जाते. चारही बाजूंना बर्फाच्छादित पर्वत असतानाही या कुंडातील पाणी नेहमी गरम राहते. जरी आजूबाजूचे तापमान 0 डिग्रीच्या खाली गेले तरी या कुंडाचे पाणी कधीच थंड होत नाही. पौराणिक कथेनुसार
सूर्यदेवाला भक्ष हत्येचा पाप लागले होते तेव्हा त्यांनी भगवान नारायणांना त्यातून मुक्त होण्याचा उपाय विचारला. भगवान नारायणांनी त्यांना बद्रीनाथ धामातील या तप्त कुंडात तपस्या करण्यास सांगितले. सूर्यदेवाने येथे कठोर तपस्या केली आणि त्यामुळे हे स्थान त्यांच्या ऊर्जेने परिपूर्ण झाले, म्हणूनच हा कुंड सूर्यदेवाचे निवासस्थान मानला जातो. आश्चर्याची गोष्ट अशी की हे पाणी बाहेरून स्पर्श केल्यावर अत्यंत गरम वाटते, पण जेव्हा कोणी त्यात स्नान करतो तेव्हा ते शरीराच्या तापमानानुसार समायोजित होते. त्यामुळे स्नान केल्यावर शरीर जळत नाही, उलट एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. असे मानले जाते की या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात आणि शरीरात नवीन शक्ती संचारित होते. बद्रीनाथ धाममध्ये आणखी एक अद्भुत रहस्य आहे जे शंख वाजवण्याशी संबंधित आहे. सनातन धर्मात शंखाला विशेष महत्त्व आहे. समुद्रमंथनातून प्राप्त 14 रत्नांपैकी एक शंख होता. पण बद्रीनाथ धाममध्ये शंख वाजवण्यास सक्त मनाई आहे. मान्यता अशी आहे की बद्रीनाथ मंदिराच्या प्रांगणात असलेल्या तुळसी भवन नावाच्या स्थळी एकदा माता लक्ष्मी ध्यानमुद्रेत बसलेल्या होत्या. त्याच वेळी भगवान विष्णूंनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला. पण भगवान विष्णूंना माता लक्ष्मीच्या साधनेत विघ्न नको होते, म्हणून त्यांनी शंखनाद केला नाही. तेव्हापासून बद्रीनाथ धामात शंख वाजवण्याची परंपरा संपली आणि आजही येथे शंख वाजवण्यास बंदी आहे. बद्रीनाथ धाममध्ये दरवर्षी लाखो श्रद्धाळू दर्शनासाठी येतात आणि येथे असलेल्या अद्भुत रहस्यांचा अनुभव घेतात. मग तो तप्त कुंडाचा चमत्कार असो किंवा शंखनादावर असलेली बंदी, बद्रीनाथ धामातील ही रहस्ये आजही श्रद्धाळूंसाठी आस्था आणि आश्चर्याचा विषय आहेत. भगवान विष्णूंचे दिव्य निवासस्थान म्हणून ओळखले जाणारे बद्रीनाथ धाम भविष्यात विलुप्त होऊ शकते असे मानले जाते. पण असे का म्हटले जाते हे केवळ एक धार्मिक मत आहे की त्यामागे काही वैज्ञानिक किंवा आध्यात्मिक कारण आहे. जोशीमठ येथे असलेले भगवान नरसिंहाचे मंदिर बद्रीनाथ धामाशी संबंधित आहे. असे मानले जाते की ज्याच्यात आदी शंकराचार्य भगवान नारायणाची पूजा करायचे तोच शालिग्राम दगड हळूहळू नरसिंहाच्या रूपात प्रकट झाला. भगवान विष्णूंनी येथे नरसिंहाच्या शांत रूपात दर्शन दिले. पण या मंदिराशी संबंधित एक रहस्यमय गोष्ट अशी आहे की भगवान नरसिंहाच्या मूर्तीचा एक हात हळूहळू पातळ होत चालला आहे. श्रद्धाळू आणि संतांचे म्हणणे आहे की ज्या दिवशी हा हात पूर्णपणे तुटेल त्या दिवशी नर आणि नारायण पर्वत एकमेकात विलीन होतील आणि बद्रीनाथ धाम जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होईल. हा एक संकेत आहे की भविष्यात बद्रीनाथ धाम विलुप्त होईल. पण हा केवळ धार्मिक विश्वास आहे की त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे. काही वैज्ञानिक संशोधनांनुसार हिमालयाच्या क्षेत्रात भूगर्भीय हालचाली सातत्याने होत आहेत. या भागातील भौगोलिक रचना आणि हवामान बदलामुळे भूस्खलनाची शक्यता वाढत आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या भूस्खलनामुळे बद्रीनाथ धामाचा मार्ग बंद होऊ शकतो. तथापि हे भविष्यात घडेलच असे सांगता येत नाही. पण श्रद्धाळूंचा विश्वास आहे की जोपर्यंत भगवान नरसिंहाच्या मूर्तीचा हात तुटत नाही तोपर्यंत बद्रीनाथ धामात भक्तांचे आगमन सुरू राहील. बद्रीनाथ धामाशी संबंधित ही रहस्यमय कथा आस्था आणि आश्चर्याचा एक अद्वितीय संगम आहे. खरंच बद्रीनाथ धाम एक दिवस विलुप्त होईल का? हा प्रश्न आजही भक्तांसाठी आणि वैज्ञानिकांसाठी एक रहस्य बनलेला आहे. म्हणून मित्रांनो, बद्रीनाथ धाम हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर आस्था, इतिहास आणि रहस्य यांचा अद्भुत संगम आहे. येथे असलेली दिव्य स्थळे, पवित्र जलधारा आणि अद्भुत निसर्ग सौंदर्य भक्तांना ईश्वरीय अनुभूती देतात. पण हे खरोखरच विलुप्त होईल का? नरसिंह भगवानाच्या मूर्तीचा हात एक दिवस तुटून
या पवित्र धामाच्या अंताचा संकेत देईल का, की ही केवळ एक धार्मिक मान्यता आहे? हा प्रश्न आजही एक गूढ रहस्य आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, तोपर्यंत हे धाम अस्तित्वात आहे, तोपर्यंत हे भक्तांची श्रद्धा आणि आस्थेचे केंद्र राहील. मग ते धार्मिक चमत्कार असो किंवा निसर्गाचे कोणतेही रहस्य, बद्रीनाथ धामाचे महत्त्व कधीही कमी होणार नाही. तुमचे या व्हिडिओबद्दल काय मत आहे? तुम्ही या दिव्य धामाचे दर्शन घेतले आहे का, किंवा तिथे जाण्याची इच्छा आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अशीच अद्भुत आणि रहस्यमय माहिती आणत राहू. आम्ही लवकरच भेटू एका नवीन रोमांचक आणि रहस्यमय माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. हर हर महादेव.